मॉर्निंग गाईज. तर आत्ता आपण आलेलो आहे दुसऱ्या दिवसामध्ये. आत्ता आपण चाललेलो वॉटर पार्कला. म्हणजे मी ऑलमोस्ट सगळे वॉटर पार्क केलेले. मला वॉटर पार्कची लय आवड आहे. म्हणजे आत्ता बघू शकता तुम्ही, ॲक्वा वेंचर केलं दुबईमध्ये वॉटर पार्क. आता हा वाला करतोय वॉटर पार्क. आणि अशा प्रकारे मी रेडी आहे. तर आता निघूया वॉटर पार्कला. हॉटेलच्या एकदम समोरच आहे, पण तरी पण असं ना अजून गेलो नाही आहे. मी आलो आहे आत्ता एक दिवस कंप्लीट झाला आहे. मी आता दुसऱ्या दिवशी आलो आहे, तरी पण मी अजूनपर्यंत गेलो नाही आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा मी आलेलो नुसतं जात होतो तिकडे, त्याच्यापेक्षा कुठेतरी गार्डनमध्ये जाऊन मी पीसफुली बसेल असं वाटतं. पण ठीक आहे. पण आता चाललो आहे आपण वॉटर पार्कला. तर बघूया वॉटर पार्कमध्ये काय सीन आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा तो बुर्ज अल अरब हॉटेल आहे. तर उद्या जर किंवा आज नाही तर उद्या जमला टाइम भेटला तर मी जाईल तिथं, तुम्हाला दाखवील काय काय वरती. सोन्याचा काहीतरी संडास आहे तिथं, काय काय भरपूर काय काय तिथं आहे. पण आता इथे आपण आलोय वॉटर पार्कला. तुम्ही बघू शकता वॉटर पार्क. इथं एक राईड आहे, मी तुम्हाला दाखवतो, फक्त बघा कशी आहे. आर्टिफिशियल सर्फिंग बोलू शकतो याला. तुम्हाला जर सर्फिंग येत असेल तर तुम्ही करू शकता बिंदास, कारण मला काय एवढा रस नाही तर सर्फिंगचा. याच्यामध्ये एवढंच बोलेल, तर पाणी मला नाही पटत एवढ्या फोर्समध्ये पाणी. बाबा तो कसा काय माणूस का राहील का, मला सांगा. एक आपला जीव साधा, मी माझ्या जीवाला एवढा पण धोक्यात नाही टाकू शकत. वादी म्हणजे मला ही संकल्पना वाटते की वादी म्हणजे दगडांच्या मधून आहे ना असं पाणी वाहत जातं, त्याला वादी वगैरे बोलतात. मला तर तीच गोष्ट वाटते. मी दिसतोय की नाही तुम्हाला? तुम्ही बोलाल अरे काय ते कतारचे कपडे वॉटर पार्कचे, तीच बनियान घातली, काय करू आता. पण आज गर्दी जरा कमी दिसते मला. तुम्हाला बोललो होतो ना दगडाच्या मधून पाणी जाते, हे बघा. पण मी सांगेल तुम्हाला, ते छोट्या पोरांसोबत येत आहे, तुम्हाला काही जास्त राईड नाही करते, चिल करायचे तर तुम्ही येऊ शकता. बाकी तुम्हाला एक दृश्य दाखवतो. या हॉटेलमध्ये आपण जाणार आहे. दुसरा ब्लॉग तुम्हाला बघायला लागेल या हॉटेलसाठी, कारण मी एकाच ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी टाकणं बरं नाही वाटत मला. या हॉटेलची टूर बघायची असेल तर तुम्ही बघा पुढच्या ब्लॉगमध्ये. याच्यामध्ये एक सेपरेट ब्लॉग आहे, मुद्दाम मी त्याच्यात मिक्स नाही केला, पण तुम्ही बघा. एक सेपरेट एक वेगळा एक अनोखा अंदाज आहे, तुम्हाला दाखवतो, नक्कीच दिसेल तुम्हाला अजून एक राईड दाखवतो. पण मी ती राईड करणार नाही आहे, कारण खूप कठीण राईड आहे. आणि मला ही राईड आहे ना, ही राईड बघू शकता तुम्ही, पण ही राईड मी करणार नाही आहे, कारण ही लई कठीण राईड आहे. आता या एकट्या बोगद्यामध्ये मी अडकलो, तिथं काय झाला बिला तर काय करणार आहे. तर म्हणून मला असं वाटतं की असल्या राईडमध्ये काय अर्थ नाही आहे, काय नको ते तसले काय. तर काय ना काय धंदे नाही करायचे माणसाने. ही आपली बरी दिसते, त्यातल्या त्यात ही बरी दिसते, ही करू शकतो आपण. तर आत्ता ही रिव्हर आहे, तर या रिव्हरमध्ये चाललो मी पहिले. या ओनली वन. I'm 84. Yeah. This side. Yeah, the that side. Okay. It's cold. It's cold. Ow. My middle is warm. Yeah. Woo! Woo! आईच्या गावात. अरे बाबा माझी चड्डी निघल. अरे बाबा बोलता का तुम्ही? अरे बाबा आता ठीक आहे. अरे बाबा अरे
उलटा पुलटा झालो. अयो बाप रे बाप. शपथ जरा डेंजरच आहे. आता ठीक आहे. आता काय नाही, असं तोडक्यात असलं तर काय नाही वाटत, पण ही पास झाली, स्पीडली पास झाली. हा बसलो. Ready? Whoa! Woo! आई शपथ, आई शपथ, काही दिसत नाही. अर्धी हवा मला काही दिसत नाहीये. ए बाबा, ए बाबा, अरे देवा, काही दिसत नाहीये. अर्धी हवा, अरे देवा, काही दिसत नाही. आता दिसला. It was very dark. थंड पाणी, खूप थंड आहे. आज प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही आहे. बाकी बेस्ट आहे. ती वाली एक माझी फेवरेट राईड आहे, ती करायला चाललो आहे. पण त्याच्यासाठी 4-5 लोक लागतात, तर मी एवढे नाही आहे. पण ठीक आहे, आता ही एकदम पूर्ण जो राऊंड आहे ना, तो असा हे होतो ना, तर तो भारी वाटतो. बाकी तुम्ही बघू शकता बुर्ज अल अरब. काय साला नजारा आहे, म्हणजे काय प्रकारे बांधलेला आहे बघा ना. इथून बुर्ज अल अरब आहे आणि त्याच्या बाजूलाच वॉटर पार्क आहे. काय साली एक नंबर फिलिंग आहे भाई, काय बोलू. असं समजा आपल्या इथे एक ताजमहल हॉटेल आहे आपला, त्याच्या बाजूला आपलं वॉटर पार्क बांधला. समुद्राला वॉटर पार्क नाही करता येणार, पण जमला तर बघा जरा. काय ही एकट्याची राईड नाही करायची, एकच माणूस आहे या राईड मध्ये. तर मी मोस्टली अशा राईड आहे ना अवॉइड करतो. कारण कसं माहिती का, तर गेलो तर एकट्याने नाही जावा, सगळ्यांना घेऊन जावा. कारण उगाच काय झालं बिलं तर कसं काय. मी किती वॉटर पार्क केले आउट ऑफचे, तरी पण त्याच्यामध्ये एक पण असं नव्हतं फॅमिली की इंडियन फॅमिली मला दिसते. इंडियन फॅमिली कुठं जाईल की असं जस्ट नॉर्मल कुठं तरी जाईल. मला असं वाटतं की आपल्या इंडियाच्या लोकांनी एक्सप्लोर करायला पाहिजे. जेव्हा मी जातो ना अशा ठिकाणी, तेव्हा मला लोक असे वळून बघतात की बाई याचं चाललंय काय, कोण आहे, कुठल्या जगातून आलेलं आहे. कारण इंडियन्स येतच नाही जास्त इथं. पण ठीक आहे, मी सुरुवात करतोय, तुम्ही पण करा सुरुवात. आणि मला असं वाटतं की एक एक्सपिरियन्स घ्यावे माणसाने. This one good. This one is okay. This one नो. उलटी पुलटी होणार आहे आमची दुनिया. त्या पोरीचा वेट बरोबर आला. no balance. That's why. या तर आम्हाला छोटीशी तुचकीशी त्याच्यात पाठवला. चांगली मोठीवाली जी करायची होती त्यात नाही पाठवला. पण आता बघू, आता या पोरीमुळे झाला वाटतं मॅटर. जाऊ दे, काय बोलणार. You can go for fun. Where are you from? I'm from Egypt. Egypt. I've been to Egypt. Recently. Wait, this is the easy one, huh? This is the easy one. मला असं वाटतं की राईड कुठे आहे आता. ही वाली राईड तर मी केली, ही वाली तर केली. बुर्ज सूरज नाही, ही तांतरम आले काहीतरी केली. जेवढी एक्सपेक्टेशन घेऊन आलो मी इथे तेवढं काहीच नाही आहे. म्हणजे
खूप कमी राईड्स आहेत, म्हणजे फक्त 2च राईड चांगले होते, 2-4 राईडच आहेत. ते मला वाटतं ॲक्वा वेंचर आहे ना एकदम नेक्स्ट लेवल आहे. तरीच बोललो इकडचे राईड एवढ्या भयानक का नाही वाटत आहे मला, एकदम सिम्पल एक चिल्ड आहे हा माहोल. म्हणजे असं म्हणजे इथं तुम्ही राईडसाठी नका येऊ, म्हणजे छोट्या पोरांसाठी या, छोटी पोरं असतील तुमच्याकडं. पुन्हा एकदा आलाय आणि एवढी रश आहे इथे, बघू शकता फुल. आधी आम्ही ही केली, आता ही करतोय. फायनली ही करायला भेटली आहे. फायनली आलेलं आहे, आता चाललेलो आहे. Would you like to pay, sir? Cash or card? कार्ड. Card. Do you have any kind of food allergy? एक चिकन बर्गर मागवला आणि एक पाण्याची बाटली घेतली. माझं येण्याचं हे कारण एकच होतं इथं. मी अचानक तुम्ही विचार करायला डायरेक्ट कसा आला बाबा, याला काय झालं मध्येच. मी माझा डोका फिरला ना तर मी डायरेक्ट येतो. अरे बाबा बोलले बेकार थंडी वाजते इथं. मी जातो आतमध्ये बसतो तर इथं मस्तपैकी असं आणि चांगला उजेड पण आहे आणि थोडी थंडी जरा कमी आहे, पण सावलीमध्ये बसलो की थंडी वाजते. आता हा समोर माणूस बघू शकता तुम्ही, हे बघा हे 2 माणसं. इथं टुरिस्ट कमी आहे ना, ही लोक जास्त आहेत आणि आपल्याकडे टुरिस्ट जास्त ना, केअरटेकर कमी. वाजलेलं आहे तर अशा प्रकारे आपली ऑर्डर आलेली आहे, तर जाऊया. थँक्यू. या अँड 1 बॉटल. थँक्यू सो मच. थँक्यू. चिकन बर्गर मध्ये बघू शकता तुम्ही, अक्षरशः कांदा लावून ठेवायला लागलाय त्यांना एवढं हे करण्यासाठी. हे बघा ना, म्हणजे जसं फोटोमध्ये दिलेलं तसंच आहे. आपल्या भारतात असं जास्त नाही देत. हे केले मी तरी परत करतोय, कारण मला जो दुसरा वाला जो रस्ता होता तो सिंगल याचा वाला, तो वाला ट्राय करायचा आहे. तो बघू आता कसा विषय आहे. Yes, bro, I'm always ready. Oh. Born ready, eh? Yeah, born ready.